हॅलो फ्रेंड, नमस्ते. मी आहे तृप्ती. आज आपल्याला बनवायचं आहे मस्तपैकी पोकळ्याच्या भाजीचं सूप. त्याच्यासाठी आपल्याला एक टोमॅटो कापून घ्यायचा आहे, 2 हिरव्या मिरच्या कापायच्या आहेत, 3 ते 4 लसणाच्या पाकळ्या निवडून कापून घ्यायच्या आहेत. पोकळ्याची भाजी स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि तिला अशी बारीक कापून घेतली, कारण की आपल्याला सूप बनवायचं आहे, त्याच्यामुळे आपण तिला मस्त बारीक कापून घ्यायचं. आपल्याला पातेलीत सूप बनवायचं आहे. सूप बनवण्यासाठी आपण पातेलीचा वापर करायचा. जाड बुडाची हवी पातेली. गॅसची फ्लेम ऑन केली, पातेली ठेवली आणि त्याच्यात तेल टाकलं. तेलाचं प्रमाण थोडं जास्त टाकायचं. 1 चमचा जिरं टाकायचं. तेल जास्त कडक तापवायचं नाही, कोमट तापायचं. कापून घेतलेला लसूण टाकायचा. लसूणला मस्त सोनेरी रंगाचा होऊ द्यायचा. गॅसची फ्लेम कमी किंवा मीडियम करायची. सोनेरी रंगाचा लसूण झाला की त्याच्यामध्ये टाकून द्यायचं आहे मिरची. हे बघा, मस्त सोनेरी रंगाचा लसूण होतोय. मिरची जर जास्त तिखट असेल तर मिरचीचं प्रमाण कमी करायचं, जास्त तिखट करायचं नाही. आणि आपण जे हे सूप करतो ना, जेव्हा घरात कोणाला सर्दी झालेली असते किंवा लहान मुलं भाजी खाऊ शकत नाही, तेव्हा लहान मुलांसाठी, मोठ्या माणसांसाठी खूप छान असतं. आणि विशेष म्हणजे जे आपल्या घरात बाळंतीण बाई असते तिच्यासाठी आमच्या खानदेशमध्ये असं सूप नक्कीच केलं जातं. आता मिरची थोडी सोनेरी रंगाची झाली तेव्हा मी कापून घेतलेला टोमॅटो टाकला त्याच्यात. आता टोमॅटोला पण कमी आचेवरती मस्त गळू द्यायचं आहे तेलामध्ये, मऊ मऊ होऊ द्यायचं आहे. तोपर्यंत आपल्याला त्याच्यामध्ये टाकायचं आहे 1 चमचा धना पावडर, जेणेकरून ॲसिडिटी नको व्हायला आणि टेस्ट पण खूप छान येते. अर्धा चमचा हळद टाकायची आहे. हे मिक्स करून घ्यायचं आहे. असं मिक्स करून घ्यायचं. व्यवस्थित मिक्स झाल्यावरती त्याच्यामध्ये कापून घेतलेली भाजी टाकायची. भाजी आपल्या मनानुसार टाकायची. आपण भाजीचं प्रमाण कमी टाकलं तरी चालेल, कारण की आपल्याला सूप बनवायचं आहे. परंतु मी येथे 1 जुडी भाजी टाकली होती, कारण की सगळ्या घरासाठी मला सूप बनवायचं होतं. आणि असं पालेभाजी खाऊन खाऊन कंटाळा आला असेल तर आपण असं सूप करून सुद्धा मुलांना, घरच्या सगळ्या लोकांना आपण देऊ शकतो. आणि आता तर असं पावसाळ्याच्या सीझनमध्ये तर नक्कीच सूप करून प्यायचं. अजून मी अर्धी भाजी उरलेली होती ती टाकून दिली पातेलीमध्ये. आता हिला देखील आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया. इतकं छान येतं ना हे सूप, तुम्ही नक्की करून पाहायचं. खूपच छान आणि टेस्टी. तुम्ही तर भाजी करणारच नाहीत, लहान मुलांना मस्तपैकी सूप, मस्त गरमागरम सूप द्याल प्यायला. आणि सगळ्यांनी पण मस्त गरमागरम सूप प्यायचं. पोकळ्याचं सूप इतकं छान लागतं ना, तुम्ही नक्कीच करून पाहायचं. आता मस्त आपल्याला भाजीला इथं मऊ होऊ द्यायची तेलामध्ये. आपल्याला दिसायला एवढी मोठी दिसते ती, परंतु शिजल्यानंतर खूप कमी होऊन जाते ती भाजी. आणि त्याच्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचं आहे. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं मीठ टाकून. आणि आपण याच्यामध्ये वेगवेगळ्या भाज्या पण टाकू शकतो, जसं काही गाजर बारीक करून टाकू शकतो, पत्ताकोबी टाकू शकतो. असं आपण वेगवेगळ्या प्रकारचे जे आपल्याकडे भाज्या अवेलेबल असतील त्यांना बारीक कापून आपण त्याच्यात टाकून द्यायचं, म्हणजे जेणेकरून ते सूप अजून जास्त पौष्टिक होईल. परंतु मी इथं तुमच्यासोबत फक्त पोकळ्याच्या भाजीचंच सूप शेअर करणार आहे, त्याच्यात दुसरं कोणतंच भाजी ॲड करणार नाही आहे. आता याच्यामध्ये आपण अर्धा चमचा खसखस टाकायची. खसखस टाकल्यामुळे आपले जे हाडं असतात ते मजबूत असतात. आपल्या खाण्यामध्ये खसखसचा वापर नक्कीच करायचा. आणि त्याच्यामध्ये गुड फॅट देखील असतं. आपण थोडाफार तरी खसखसचा वापर करायचा. आणि ज्यांना कोणाला झोप यायचा प्रॉब्लेम असेल, म्हणजे झोप येत नसेल, त्यांनी तर नक्कीच आहारामध्ये खसखसचा वापर करायचा. झोप देखील आपल्याला शांत येते. आता याच्यामध्ये मी थोडंसं पाणी टाकलेलं आहे आणि आपण आपल्या मनाप्रमाणे पाणी कमी जास्त करू शकतो. अजून मी नंतर पाणी त्याच्यात टाकणार आहे. अगदी साधं, सोपं आणि पटक्यात होणारं आणि मस्तपैकी जे आपल्याला थोडीशी भूक असते ती शमवणारं असं सूप आपलं आता मस्त तयार होणार आहे. मी पूर्ण रेसिपी बघा. अगदी साधं सिंपल सूप तयार होईल आणि मस्त पौष्टिक देखील राहील. हे बघा, आता मी इथे थोडंसं पाणी अजून टाकलं त्याच्यामध्ये. अजून जर तुम्हाला भाजी बारीक कापून टाकायची असेल तर बारीक करून टाकायची. माझ्याकडून थोडीशी जाड वाटत होती ती मला, पण तुम्ही अजून भाजी बारीक कापायची, जितकी बारीक कापता येईल तितकी. आणि पाण्याचं प्रमाण कमी जास्त तुम्ही तुमच्या अंदाजानुसार करू शकतात. बघा, रात्रीची वेळ आहे, म्हटलं तर थोडासा अंधार येत होता, व्हिडिओ क्लिअर येत नव्हता ना, त्याच्यामुळे मी तुम्हाला ते दाखवलं. बघा, आता मस्त सूपला उकड येईपर्यंत मस्त त्याला शिजू द्यायचं आहे. आता मस्त सूपला उकळ येतोय.
असं मग तुम्ही गिलक्याचं सूप करू शकता, मेथीच्या भाजीचं सूप करू शकता, भेंडीचं सूप देखील अशा प्रकारे तुम्ही करू शकता. बघा आता आपलं सूप येते मस्त गरमागरम पिण्यासाठी तयार आहे. असं जर सूप तुम्ही प्याल तर तुम्हाला सर्दी पडसं जे पण असं डोकं जड झालेलं असेल ते सगळं उतरून जातं आणि हेल्दी सूप तयार होतं आपलं. आता येथे आपलं सूप तयार झालेलं आहे. मस्त आपण त्याला वाटीमध्ये काढूया. याच्यामध्ये जेव्हा आमच्याकडे बाळंतिणीला मस्त पोळीचा चुरा करून देतात किंवा भाकरीचा चुरा करून देतात अशा सूपसोबत. तर आपलं मस्त पौष्टिक असं पोकळ्याचं सूप तयार झालेलं आहे. तुम्हाला रेसिपी कशी वाटली ते मला कमेंटमध्ये सांगा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. अशाच नवीन नवीन रेसिपी तुम्हाला पाहायला मिळतील. तोपर्यंत खात राहा, पित राहा, स्वस्त राहा. बाय बाय.